रामकृष्ण हरी. उद्या अक्षय तृतीया आहे. आता अक्षय तृतीया म्हणजे नक्की काय, तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये 3.5 मुहूर्त जे असतात, पाडवा, दिवाळी, अक्षय तृतीया, तर त्यामध्ये अक्षय तृतीया हा पण एक महत्त्वाचा मुहूर्त असा शुभ मानला जातो. आता या दिवशी 2 मिलाप होतात. मिलाप म्हणजे एक पितर जेवायला घालतात आणि देवाला पण नैवेद्य दिला जातो. एक असं आहे बघा की आपल्याकडं महाळ असतील किंवा बाकी कुठला विधी असतो पितरांचा, त्यावेळेला देवाला नैवेद्य दाखवला जात नाही. पण अक्षय तृतीयेला मात्र पितर आणि देव एकत्र पुजले जातात, म्हणजे एकच नैवेद्य दाखवला जातो. म्हणून हा दिवस शुभ आहे. दुसरी गोष्ट अशी येते की परशुराम, ज्याचा 7वा अवतार आहे, परशुरामाचा जन्म पण अक्षय तृतीयेलाच झालेला आहे. त्यानंतर आपण आपल्या देव्हाऱ्यामध्ये तांदूळ टाकून अन्नपूर्णा तिचं पूजन करतो आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्य कमी पडणार नाही म्हणून आपण अन्नपूर्णेची जी पूजा करतो, तर तिचा सुद्धा जन्म आज म्हणजे अक्षय तृतीयेला झालेला आहे. आणि तिसरी गोष्ट स्वाभिमानाची आहे आणि मन अगदी उत्साहित होतं की आमचे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज हे रत्नसुद्धा तिथीप्रमाणे अक्षय तृतीयेला जन्माला आलेला आहे. आणि पुन्हा एक गोष्ट अशी आहे की अक्षय म्हणजे काय, तर त्याचा क्षय होत नाही, म्हणजे ज्याचा नाश होत नाही. मग नाश कशाचा होत नाही इथं धरलेला आहे, तर आनंदाचा नाश जिथं होत नाही तो अक्षय. मग हिचा नाही नाश तर होणार नाही म्हणून आपण त्या दिवशी सोनं घेतो की मग ते सोनं आपल्याकडे कायम राहावं. एखादी वस्तू घेतो तर ती कायम आपल्याकडं राहावी, तिचा क्षय होणार नाही ही एक भावना मनामध्ये असते. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे अक्षय तृतीयेची, की अक्षय तृतीयेला आपण कलश पूजतो. तर कलश पूजन म्हणजे गंगा भागीरथी आपण म्हणतो ना, गंगा ज्यावेळेला ब्रह्मदेवानं ही सृष्टी निर्माण केली त्यावेळेला गंगा इथं उत्पन्न केली, म्हणजे तिला स्वर्गातून आणली आणि ती पेलत नव्हती म्हणून शंकर महादेवांनी तिला त्यांच्या जटेतून आपल्या पृथ्वीवरती सोडलेली आहे. तो पण दिवस आजचाच मानला जातो. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेला कौरवांनी वनवास दिलेला असतो पांडवांना, अज्ञातवासात गेलेले असतात की तुम्ही दिसला की परत 1 वर्ष वाढलं, अशा पद्धतीनं त्यांना अज्ञातवासात ठेवलेलं असतं. त्यावेळेला जिथं जिथं ती द्रौपदी आणि हे 5 जण राहायचे, तर तिथं संध्याकाळी ऋषीमुनी कोण असतील आजूबाजूची लोक त्यांची गाठ घ्यायला यायचे. आता हे अतिथी देवो भव हा आपला हिंदू धर्मातला नियम आहे. त्या नियमाप्रमाणे द्रौपदीला काय यांना जेवायला घालावं काय नाही अशी तिची सारखी द्विधावस्था व्हायची. तिला एक दिवस ती रडते गर्भराजाजवळ आणि म्हणते काय करणार मी स्वयंपाकाला, आणि मला कुणाला असं पाठवावं अशी वेळ माझ्यावर यायला नाही पाहिजे. मग धर्मराज पण पूजा करतो आणि पूजा केल्यानंतर श्रीकृष्ण त्यांना एक पात्र देतात, त्याचं सुद्धा नाव आहे अक्षय पात्र. की जोपर्यंत तुम्ही आहे वनवासामध्ये किंवा तुम्हाला जोपर्यंत वाटते तोपर्यंत हे पात्र तुमची इच्छा पूर्ण करील. तुम्हाला जे कुठलं पदार्थ पाहिजे तो या पात्राला सांगत जा. आणि अशा पद्धतीनं ते पात्र द्रौपदीला दिलेलं आहे धर्मराजाने. आणि त्यानंतर काय होतं की एक दिवस श्रीकृष्ण महाराज चाललेले असतात द्रौपदीची परीक्षा घ्यायला. म्हणतात मला जेवायला वाट भूक लागली.
एक नियम असतो की संध्याकाळी ते पात्र धुवून ठेवायचं आणि त्याच्यातलं अन्न संपलं की दुसऱ्या दिवशीपर्यंत त्याच्यामध्ये अन्न येणार नाही असं. मग द्रौपदीनं तर ते पात्र धुवून वाळवून ठेवलेलं असतं. कृष्ण भगवान रात्रीचेच येतात, मला जेवायला पाहिजे, जेवायला वाढ. आता द्रौपदीला विचार पडतो, आता काय वाढू मी यांना जेवायला. पात्र घेते, म्हणते ह्याच्यात काही येणारच नाही. आता तिची घालमेल होते आणि ती पात्र इकडं तिकडं हलवते. त्यावेळेला त्या पात्राला एक भाताचं शीत चिकटलेलं असतं आणि मग ते चिकटलेलं जे शीत असतं त्याच्यावरून मग द्रौपदी म्हणते की अन्न आहे आता ह्याच्यामध्ये. मग श्रीकृष्णाला ती पाहिजे ते भोजन मागते, जेवायला देते. तो पण हा अक्षय तृतीयेचाच दिवस होता. म्हणजे आपल्यातले हिंदू सण अशा पद्धतीनं तयार केलेले आहेत की त्याला काहीतरी पाठीमागं असं पुराण घडलेलं आहे किंवा विज्ञान, असं विज्ञान म्हटलं तरी चालेल. कारण विज्ञान तर प्रत्येक हिंदू धर्मामध्ये विज्ञान हे दडलेलंच आहे. आता सांगायला खूप वेळ जाईल. आता वड सावित्री आली की वड पुजतो आपण, किंवा ह्या वेळेला हेच फळ खायचं, ते अमकं तमके सगळ्या गोष्टी. तर सांगायचं आता मला एवढं सांगावंसं वाटतं की आपला जो हिंदू धर्म आहे यामध्ये जे सण साजरे होतात याला धार्मिक तर स्थान आहेच हिंदू म्हणून, पण दुसरी एक अशी गोष्ट आहे की यातून आपल्याला सायन्ससुद्धा भेटतं, विज्ञान ते सुद्धा भेटतं, आपुलकी वाढते, एकमेकाबद्दल प्रेम जिव्हाळा जो दूर गेलेला आहे तो सुद्धा भेटतो. म्हणून हे सणसुद्धा साजरे करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आपण जर हे सण साजरे केले तर आपली पुढची पिढी पण आपल्याच पावलावर पाऊल देऊन हे सण साजरे करणार आहे. त्यामुळे माझी एक कळकळीची विनंती राहील की सगळ्यांनी प्रत्येक हिंदू धर्मातला सण हा साजरा करायचाच पाहिजे, केलाच पाहिजे. बरं, आता एक शेवटचं की ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पाहता, अक्षय तृतीयेला नेमकं काय करावं म्हणजे आपल्या सगळ्या पापांचा नाश होतो आणि आपल्या घरामध्ये धन कधीच संपत नाही. यासाठी श्रीकृष्ण भगवान यांच्या फक्त चरणाची पूजा, आपल्या घरात जर फोटो असेल श्रीकृष्ण भगवानांचा तर फक्त पाद्य पूजन उद्या करायचं. काय चमत्कार होतोय तुम्हीच बघा. एक मंदिर आहे, मला आठवत नाही ते गाव कुठलं, तिथं फक्त अक्षय तृतीयेलाच श्रीकृष्ण महाराजांचे चरण पाहायला भेटतात. त्या दिवशीच पूजा केली जाते, इतर दिवशी मात्र ते झाकून ठेवले जातं. म्हणून उद्या अक्षय तृतीया आहे, कलश पूजन करा. बाकी देवदेवतांना, इष्टदेवतांना सुद्धा नैवेद्य दाखवा, पितरांना नैवेद्य दाखवा आणि भगवान श्रीकृष्णांचे चरणपूजन मात्र करायला विसरू नका. तुमच्या देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा असेल तर तिला पण अभिषेक उद्या करा आणि स्वच्छ पुसून धुवून तिची सुद्धा पूजा करा, कारण तिचा पण उद्या हॅपी बर्थडे आहे. अशा पद्धतीनं हा अक्षय तृतीया सण साजरा करा. सगळ्यांना अक्षय तृतीया आनंदाची जाओ, भरभराटीची जाओ अशी माझ्या नवरंग मराठी कट्टा चॅनलतर्फे सर्वांना अगदी मी शुभेच्छा भरभरून देते. तशी मी ह्या चॅनलपासून थोडीशी लांबच गेलेली आहे, मला वेळच भेटत नाही. तरी पण कधीतरी वाटतं आपल्या धर्मासाठी काहीतरी करावं म्हणून वेळ काढून मी इकडं येत असते. सगळ्यांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रामकृष्ण हरी, भगवान श्रीकृष्ण की जय.